नमस्कार. इयत्ता 5वी मराठी पुस्तकातील मुंग्यांच्या जगात हा पाठ पाहूयात. मुंगी हा शब्द उच्चारताच आपल्या डोळ्यासमोर येतात त्या साखरेवर ताव मारणाऱ्या मुंग्या, नाहीतर कडकडून चावणाऱ्या लाल मुंग्या, ताव मारणाऱ्या, भरपूर खाणाऱ्या, कडकडून म्हणजे जोराचा. भारतात मुंग्यांच्या सुमारे 1000 जाती आढळतात. सुमारे म्हणजे जवळपास, अंदाजे. आढळतात म्हणजे सापडतात. मुंगी म्हटलं की आपल्याला साखर खाणारी, कडकडून चावणारी मुंगी असं आठवतं. मात्र या मुंग्यांच्या भारतामध्ये जवळजवळ 1000 जाती आढळतात बरं मुलांनो. कीटक वर्गात सर्वात जास्त उद्योगी, कष्टाळू, शिस्तप्रिय व हुशार म्हणून मुंग्यांचे नाव सर्वप्रथम घेतले जाते. उद्योगी म्हणजे काम करणारी, शिस्तप्रिय म्हणजे शिस्तप्रिय असणारी. मुंगी हा समाजप्रिय कीटक वसाहत करून राहतो. वसाहत म्हणजे राहण्याचं ठिकाण. आता हे वसाहत म्हणजे वारुळात राहतात हे तर आपल्याला सर्वांना माहिती आहे. एका वसाहतीमध्ये लाखोंच्या संख्येने मुंग्या राहतात. प्रत्येक वसाहतीत अनेक कामकरी मुंग्या, एक किंवा काही राणी मुंग्या आणि काही नर मुंग्या असतात. मुंग्या एकमेकांशी बोलत असतील का? कशा प्रकारे बोलत असतील? एका मुंगीला सापडलेला अन्नाचा साठा इतर मुंग्यांना कशा प्रकारे माहीत होत असेल? असे नाना प्रश्न आपल्याला पडतात. नाना म्हणजे विविध. आपण एकमेकांशी संवाद साधतो. संवाद साधणे म्हणजे एकमेकांशी बोलणे. माणसाप्रमाणे मुंग्या नक्कीच बोलत नाहीत. निसर्गाने प्रत्येक सजीवाला संवादाकरिता विशिष्ट अशी सोय करून दिलेली आहे. मुंग्यांना सुद्धा एकमेकांशी संवाद साधण्यासाठी निसर्गाने अशीच सोय केली आहे. मुंग्या वेगवेगळ्या कारणांसाठी वेगवेगळ्या रासायनिक गंधकणांचा उपयोग करतात. गंध म्हणजे वास. एखाद्या मुंगीला अन्नाचा साठा सापडला की ती आपल्या वसाहतीकडे परत येताना त्या मार्गात आपल्या शरीरातून विशिष्ट प्रकारचे गंधकण सोडत येते. मुंग्या हे गंधकण फक्त अन्नाचा साठा मिळाल्यावरच सोडतात, इतर वेळेस नाही. मग इतर मुंग्या मिशांच्या साह्याने म्हणजे मदतीने या गंधकणांचा मार्ग काढत म्हणजे शोध घेत अन्न साठ्यापर्यंत पोहोचतात. म्हणून आपल्याला मुंग्या नेहमी रांगेने चाललेल्या दिसतात. आपण म्हणतो मुंग्या कशा ओळीत चालतात, मात्र त्या गंधकणांचा शोध घेत त्या अन्नसाठ्यापर्यंत पोहोचत असतात. आपल्याला सगळ्या मुंग्या सारख्याच दिसतात, पण एखादी मुंगी आपल्याच वसाहतीमधील आहे की दुसऱ्या वसाहतीमधील आहे हे मुंग्यांनाच ओळखता येते. चीनी माणसं, जपानी माणसं पाहिल्यानंतर आपल्याला असं वाटतं की ही सगळी माणसं एकसारखीच आहेत, मात्र प्रत्येकजण एकमेकांपेक्षा वेगळा असतो. तसंच या मुंग्यांच्या बाबतीत सुद्धा आहे. सगळ्या मुंग्या जरी एकसारख्या असल्या तरी त्या प्रत्येकीला ओळखत असतात. वेगवेगळ्या वसाहतीच्या मुंग्यांना विशिष्ट असा गंध असतो. प्रत्येक वसाहतीमध्ये राहणाऱ्या मुंग्यांना वेगळ्या प्रकारचा एक वास असतो. मुंग्या मिशांच्या साह्याने तो गंध ओळखतात. रांगेत जाणाऱ्या 2 मुंग्या एकमेकांना कधी कधी भेटताना दिसतात. त्यामागे हेच कारण आहे. एखादे संकट आल्यावर मुंग्या लगेच एकमेकांना सावध करतात. यासाठी मुंग्या वेगळ्या प्रकारचे गंधकण बाहेर सोडतात. जर रस्त्यात काही संकट आलं की लगेचच त्या एकमेकींना सावध करतात. सावध करणे, सजग करणे. यासाठी मुंग्या वेगळ्या प्रकारचे गंधकण बाहेर सोडतात. म्हणजे अन्नसाठा मिळाल्यानंतर वेगळा गंध, संकट आल्यानंतर वेगळा गंध. निसर्गाने त्यांच्या शरीराची रचनाच मुलांना तशी केली आहे. या गंधकणांचा सुगावा लागताच इतर मुंग्या त्या मुंगींच्या मदतीसाठी ताबडतोब धावत येतात. सुगावा लागणे, शोध लागणे. त्याचबरोबर सावधानतेचा इशारा देणारे गंधकण सुद्धा हवेत सोडतात. त्यात एखाद्या मुंगीला चिरडले तर या गंधकणांचा परिणाम अधिक तीव्र होतो, मोठा होतो. अशा वेळी अधिक प्रमाणात हे गंधकण सोडले जातात. संदेश पोहोचवण्याच्या दृष्टीने मुंग्या आपल्या शरीराचा पृष्ठभाग देखील घासतात. जर कोणाला निरोप द्यायचा असेल, संदेश देणे, निरोप देणे, तर आपल्या शरीराचा मागील भाग त्या घासतात. त्यातून येणाऱ्या आवाजाच्या साह्याने त्या आपल्या वसाहतीमधील इतरांना संदेश देत असतात. बघा मुंगी केवढीशी, तिची पाठ केवढीशी आणि तिने घासल्यानंतर होणारा आवाज तो इतर मुंग्यांपर्यंत पोहोचतो. केवढं मोठं आश्चर्य आहे नाही? निरनिराळ्या प्रकाराने मुंग्या एकमेकांशी संवाद साधतात. स्वतःचे आणि वसाहतीचे संरक्षण करण्यासाठी मुंग्या नेहमी तत्पर असतात. तत्पर असणे, तयार असणे. स्वतःच्या किंवा वसाहतीच्या संरक्षणासाठी काही मुंग्या कडकडून चावा घेतात.
काही मुंग्या विषारी दंश करतात. दंश करणे म्हणजे डसणे, चावणे, तर काही विशिष्ट आंबलाचा फवारा शत्रूवर सोडतात. नकळत एखाद्या वेळेला लाल मुंग्यांच्या वसाहतीवर पाय पडल्यास काय होते हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही. वसाहतीवर संकट आणणाऱ्या मोठ्या शत्रूला सगळ्यांनी मिळून चावा घेतला की त्याला तेथून पळ काढावाच लागतो. पळ काढणे, निघून जाणे. काही जातीच्या मुंग्यांना दंश करण्यासाठी सुईसारखी योजना केलेली असते. दंश करताच प्राण्याच्या शरीरात विष सोडले जाते. या विषाचा मोठ्या प्रमाणावर काही फारसा प्राण्यांवर त्या परिणाम जाणवत नाही, परंतु अशा अनेक दंशांपासून होणारा दाह म्हणजे आग होणे, त्या प्राण्याला वसाहतीपासून दूर करण्यात यशस्वी ठरतो. या मुंग्यांचा प्रभाव हाणून पाडणारे त्यांचे बरेच शत्रू देखील आहेत. अर्थातच निसर्गाने निर्माण केलेल्या अन्नसाखळीचा हा एक भागच आहे. हे आपल्याला कसं बरं विसरून चालेल? अशा या उद्यमशील, शिस्तबद्ध, सामाजिक जीवन जगणाऱ्या मुंग्यांकडून बरेच काही शिकण्यासारखे आहे. मुलांनो, आपणही मुंग्यांसारखं शिस्तबद्ध होऊयात, शिस्तप्रिय होऊयात, सतत काम करूयात, उद्योगी राहूयात आणि आदर्श विद्यार्थी बनूयात. मध्ये मुंगीचे नाव सर्वप्रथम का घेतले जाते? उत्तर: कीटकांमध्ये सर्वात जास्त उद्योगी, कष्टाळू, शिस्तप्रिय व हुशार म्हणून मुंगीचे नाव सर्वप्रथम घेतले जाते. पुढील प्रश्न: मुंग्या गंधकण केव्हा सोडतात? अन्नाचा साठा सापडल्यावर, वसाहतीकडे परत येताना व संकट आल्यावर सावधानतेचा इशारा देताना मुंग्या गंधकण सोडतात. पुढील प्रश्न: मुंग्या नेहमी कशासाठी तत्पर असतात? उत्तर: स्वतःचे आणि वसाहतीचे संरक्षण करण्यासाठी मुंग्या नेहमी तत्पर असतात. पुढील प्रश्न: मुंग्या स्वतःचे व वसाहतीचे संरक्षण कसे करतात? उत्तर: कडकडून चावा घेऊन, विषारी दंश करून व शत्रूवर विशिष्ट आंबलाचा फवारा सोडून मुंग्या स्वतःचे व आपल्या वसाहतीचे संरक्षण करतात. पुढील प्रश्न: वाक्यात उपयोग करा. माग काढणे. पोलीस चोरांचा माग काढून त्यांना पकडतात. सावध करणे. संकट आल्यावर मुंग्या इतर मुंग्यांना सावध करतात. फवारा सोडणे. शेतकरी पिकांवर औषधाचा फवारा सोडतात. तत्पर असणे. राजू नेहमी इतरांना मदत करायला तत्पर असतो. पळ काढणे. संकटाची चाहूल लागताच मुंग्या पळ काढतात. दाह होणे. मुंग्या चावल्यावर अंगाचा दाह होतो. हाणून पाडणे. सिनेमाला जाण्याचा बेत बाबांनी हाणून पाडला. तुमच्या शब्दात उत्तरे लिहा. माणसांना दंश करणारे मुंग्यांप्रमाणे दुसरे कीटक कोणते? त्यांच्या दंशाचा माणसावर काय परिणाम होतो? दंश करणारे कीटक मच्छर, खेकडा, विंचू आणि दंशाचा परिणाम फोड येतात, जखम होते, माणसाच्या रक्तात विष भिनतं. अन्नसाखळी म्हणजे काय? शिक्षकांकडून माहिती मिळवा व तुमच्या शब्दात लिहा. एकमेकांना खाऊन प्राणी आपले पोट भरतात, त्यास अन्नसाखळी म्हणतात. माशीला बेडूक, बेडकाला साप, सापाला गरुड खातो, ही अन्नसाखळी आहे. पुढील प्रश्न: मुंग्यांप्रमाणे अन्नसाठा करणारे आणि अन्नसाठा न करणारे कीटक व प्राणी यांची नावे लिहा. अन्नसाठा करणारे कीटक मधमाशी, मुंगी. अन्नसाठा न करणारे कीटक माशी, झुरळ. अन्नसाठा करणारे प्राणी उंट, माकड. अन्नसाठा न करणारे प्राणी वाघ, हत्ती. पुढील प्रश्न: या पाठात आलेले मुंग्यांचे कोणते गुण तुम्हाला आवडले ते सांगा. मुंग्या उद्योगी, कष्टाळू, शिस्तप्रिय व हुशार असतात. हे मुंग्यांचे मला आवडलेले गुण आहेत. प्रश्न 6. पुढील वाक्यातील नामे ओळखा व सांगा. बंडूची इजार 4 बोटे लांब झाली. बंडू, इजार, बोटे. पुढील प्रश्न: आईने इजार एका कोनाड्यात फेकली. आई, इजार, कोनाडा. माणसांप्रमाणे मुंग्या नक्कीच बोलत नाहीत. माणूस, मुंग्या. आज कविता भारतातील अव्वल धावपटू आहे. कविता, भारत, धावपटू. पुढील प्रश्न: खालील वाक्यातील रिकाम्या जागी योग्य नामे घाला. आई माधवला म्हणाली. लाल रंगामध्ये जे शब्द दिसत आहेत ती उत्तर आहेत. आंब्याच्या झाडावर कैऱ्या लटकत होत्या. घसरगुंडी खेळायला आम्ही बागेत गेलो. मराठी विषय मला खूप आवडतो. राष्ट्रपतींचे भाषण ऐकून समीर या घटकाचा अभ्यास करूया. आपण एक उदाहरण पाहूया.
माधव आणि सरिता शाळेत निघाले. सरिताने पाण्याची बाटली दप्तरात ठेवली आणि मांजराला टाटा करून ती निघाली. या उदाहरणामध्ये माधव, सरिता ही व्यक्तींची नावे आली आहेत. पाणी हे द्रवाचे नाव आहे, तर मांजर हे प्राण्याचं नाव आहे. बाटली, दप्तर ही वस्तूंची नावे आहेत. मुलांनो, नाम म्हणजे नाव. या सर्व नावांना नाम असं म्हणतात. कोणत्याही खऱ्या किंवा काल्पनिक वस्तूला दिलेले नाव म्हणजे नाम. सामान्यतः आपण वस्तू हा शब्द डोळ्याने दिसणाऱ्या पदार्थाला उद्देशून वापरतो, पण व्याकरणात याचा अर्थ बराच व्यापक आहे. वस्तू या शब्दाच्या अर्थामध्ये सर्व प्रकारचे पदार्थ, प्राणी व त्यांच्या अंगी असणारे वास करणारे गुण व धर्म यांचा अंतर्भाव होतो. नामाची व्याख्या पाहूयात. प्रत्यक्षात असणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा त्याच्या गुणधर्मांना दिलेली जी नावे असतात त्यांना नाम असे म्हणतात. उदाहरणार्थ पहा. राम, भरत, अजिंक्य, नरेंद्र, सलोनी, साखर, शेंगदाणे, पुस्तक, टेबल, चेंडू, शाळा, पर्वत, डोंगर, फूल, वाघ, प्राणी, पक्षी, गोडी, धैर्य, औदार्य, विद्वत्ता इत्यादी नामांची उदाहरणं आहेत. यामध्ये काही व्यक्तींची नावं आहेत, काही पदार्थांची नावं आहेत, काही वस्तूंची नावं आहेत, काही फुलांची, प्राण्यांची नावं आहेत. ही सर्व नामाची उदाहरणं आहेत. खालील वाक्यातील अधोरेखित केलेली नामे वाचा व समजून घ्या. इथे आपल्याला काही वाक्ये दिलेली आहेत. त्या वाक्यांमध्ये नामांच्या खाली अधोरेखित केलेले आहे. ती नामे आपण समजून घेऊयात. शब्बीर खाली बसला. या वाक्यामध्ये शब्बीर या शब्दाखाली अधोरेखित केलेले आहे. शब्बीर हे एका मुलाचं नाव आहे आणि ते नाम आहे. पाऊस कमी झाला. सर्वांना पाऊस माहिती आहे. पडणाऱ्या थेंबांना दिलेलं नाव आहे हे पाऊस, म्हणून पाऊस हे नाम आहे. तो शाळेत येऊन सुरवाडे गुरुजींना म्हणाला. शाळा हे एक नाम आहे, वास्तूला दिलेलं नाव आहे. सुरवाडे गुरुजी हे एका व्यक्तीचं नाव आहे, गुरुजींचं नाव आहे. आपण व्याख्या पाहिली होती. नाव म्हणजेच नाम असतं. ही नामे आहेत. पाकिटात पैसे नव्हते. पाकिट ज्यामध्ये आपण पैसे ठेवतो त्या वस्तूला दिलेलं नाव पाकिट आहे. पाकिट आणि पैसे ही दोन्ही नामे आहेत. मुले बागेतील फुले फळे जपू लागली. मुले, बागेतील, फुले फळे ही नामे आहेत. पुढील उदाहरण पाहूयात. कविता राऊतमुळे हर्सुलपाड्याला आनंद झाला. कविता हे मुलीचं नाव आहे. राऊत ही तिचं आडनाव आहे. हर्सुलपाडा हे गावाचं नाव आहे. आनंद ही एक तिची भावना आहे. त्यामुळे ही सर्व नामे आहेत. खालील वाक्यातील नामे ओळखा आणि सांगा. पहिलं वाक्य पाहूयात. बंडूची इजार 4 बोटे लांब झाली. या वाक्यामध्ये बंडू हे एका मुलाचं नाव आहे. इजार, पायजाम्याला इजार म्हणतात. ही दोन्ही नावं दिलेली आहेत, म्हणून ही नाम आहेत. पुढील वाक्य पहा. आईने इजार एका कोनाड्यात फेकली. आई हे एक जातीवाचक नाम आहे. कोनाडा हे एका कोपऱ्याला दिलं गेलेलं नाव आहे आणि इजार म्हणजे पायजामा. या वाक्यामध्ये आई, इजार आणि कोनाडा ही नामे आहेत. माणसांप्रमाणे मुंग्या नक्कीच बोलत नाहीत. माणूस हे जातीवाचक नाम आहे. मुंगी हे एका कीटकाला दिलं गेलेलं नाव आहे, त्यामुळे ही नामे आहेत. आज कविता भारतातील अव्वल धावपटू आहे. कविता हे मुलीचं नाव आहे. भारत हे देशाचं नाव आहे, त्यामुळे ही दोन्ही नामे आहेत. पुढील प्रश्न. खालील वाक्यातील रिकाम्या जागी योग्य नामे घाला. माधवला म्हणाली. इथे तुम्ही एखाद्या मुलीचं नाव किंवा आईबद्दल लिहू शकता. आई माधवला म्हणाली. सीमा माधवला म्हणाली. या पद्धतीने तुम्ही इथे स्त्रीलिंगी नाम वापरू शकता. आंब्याच्या झाडावर डॅश डॅश लटकत होत्या. इथे आपल्याला कैऱ्या म्हणता येईल. आंब्याच्या झाडावर कैऱ्या लटकत होत्या. घसरगुंडी खेळायला आम्ही बागेत गेलो.
विषय मला आवडतो. तुम्ही इथे कुठल्याही विषयाचं नाव लिहू शकता. इतिहास, भूगोल, गणित, इंग्रजी हा विषय मला आवडतो. राष्ट्रपतींचे भाषण ऐकून रमेश मंत्रमुग्ध झाला, विजय मंत्रमुग्ध झाला. तुम्ही कुठल्याही मुलाचं नाव लिहू शकता, कारण इथे झाला हा क्रियापद आहे, त्यामुळे मुलाचं नाव लिहायला हवं. महागाई वाढल्याने डॅश डॅश महागल्या. इथे आपण भाज्या म्हणू शकतो. त्यानंतर वस्तूंच्या किमती घेता येतील आपल्याला, इथे त्याचा उल्लेख करता येईल. महागल्या असं म्हणता येईल. अशा प्रकारे तुम्ही योग्य नामांचा वापर इथे करायचा आहे.